नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे हजारो नाही तर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बदलू शकते। सरकारने इंजिनिअरिंग डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी सरकारी स्कॉलरशिप जाहीर केली आहे आणि यामुळे तंत्रशिक्षणाची दारे आता खरंच सर्वांसाठी खुली होऊ शकतात। पण प्रश्न असा आहे की ही स्कॉलरशिप नेमकी कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा आणि यामुळे खरंच गरीब विद्यार्थ्यांना फायदा होणार का? चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया। आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात 10वी नंतर अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग डिप्लोमा करायचा विचार करतात, पण सर्वात मोठी अडचण काय असते ती म्हणजे फी। परंतु खाजगी पॉलिटेक्निक कॉलेजची फी दरवर्षी 40,000 ते 70,000 रुपये असते। त्यात पुस्तकं, हॉस्टेल, प्रवास, इतर खर्च धरले तर शिक्षण खूप महाग पडतं। म्हणून अनेक हुशार विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडतात। हेच थांबवण्यासाठी सरकारने ही स्कॉलरशिप योजना आणली आहे। मग ही योजना काय देणार ते पाहूया। या निर्णयानुसार इंजिनिअरिंग डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून स्कॉलरशिप दिली जाणार आहे। यामध्ये ट्यूशन फीमध्ये सवलत, काही विद्यार्थ्यांची पूर्ण फी सरकार भरणार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विशेष मदत, मुलींसाठी अतिरिक्त फायदे मिळू शकतात। याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार? ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना। इतका फायदा जर होत असेल तर यासाठी अर्ज कोण करणार ते पाहूया। त्या अगोदर सर्वांना एक विनंती होती की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रश्न शंका असल्यास कमेंट करा व व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिपची माहिती मिळेल आणि त्याचं आयुष्य बदलू शकतं। कोण अर्ज करू शकतो? ही स्कॉलरशिप साधारणपणे खालील विद्यार्थ्यांसाठी असते: 10वी पास झालेले विद्यार्थी, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी, सरकारी किंवा मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश, SC, ST, OBC, EWS, ओपनमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी। आता तुम्हाला कळाले असेल की यासाठी कोण अर्ज करू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग, स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा, स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस पाहूया। स्कॉलरशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन। सर्वप्रथम सरकारी स्कॉलरशिप पोर्टलवर जायचे। याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा महाडीबीटी पोर्टल ओपन करावी। स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे कृती करत रहा। न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे। आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा। OTP व्हेरिफिकेशन करायचे। यूजर ID आणि पासवर्ड तयार होईल। आता तयार झालेल्या यूजर ID आणि पासवर्डने लॉग इन करायचे। येथे टाका। यानंतर सर्व प्रोफाईल पूर्ण भरायची, जसे की तुमचे नाव, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा। आता प्रोफाईलमध्ये कोणती माहिती सविस्तर भरावी लागणार ती पाहूया। विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार नंबर, बँक खाते माहिती, कॉलेज माहिती, कोर्स माहिती, हॉस्टेल माहिती, ही सर्व माहिती भरून झाल्यावर चेक करावी व मगच शेवटी सर्व माहिती सबमिट करावी। स्कॉलरशिप योजना निवडणे। यानंतर अवेलेबल स्कॉलरशिप्समध्ये जाऊन इंजिनिअरिंग डिप्लोमा स्कॉलरशिप किंवा पोस्ट SSC स्कॉलरशिप योजना निवडायची। यानंतर कागदपत्रे अपलोड करणे। स्कॅन करून खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतात: आधार कार्ड, 10वी मार्कशीट, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, रहिवासी दाखला, कॉलेज बोनाफाईड, फी रिसीट, बँक पासबुक आणि फोटो आणि सही। अर्ज सबमिट करणे। सर्व माहिती तपासायची। फायनल सबमिटवर क्लिक करायचे। अर्जाची प्रिंट काढायची। कॉलेज व्हेरिफिकेशन। अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रे कॉलेजमध्ये जमा करायची। कॉलेज अर्ज व्हेरीफाय करते। त्यानंतर अर्ज पुढे सरकारकडे जातो आणि अर्ज मंजूर झाल्यावर स्कॉलरशिपची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। भारतामध्ये इंजिनियरची संख्या जास्त आहे, पण स्किल्ड टेक्निशियन्स कमी आहेत। डिप्लोमा इंजिनियर्स इंडस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाचे असतात। जर जास्त विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला तर रोजगार वाढेल, स्किल डेव्हलपमेंट वाढेल, उद्योगांना प्रशिक्षित माणसं मिळतील, बेरोजगारी कमी होऊ शकते।
म्हणजे ही स्कॉलरशिप फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची आहे. पण येथे विचार करायला लावणारी गोष्ट आहे, जर ही स्कॉलरशिप योग्य पद्धतीने लागू झाली तर पुढील काही वर्षात गरीब विद्यार्थी इंजिनिअरिंग करू शकतील, स्किल्ड युवकांची संख्या वाढेल, बेरोजगारी कमी होऊ शकते आणि तंत्रशिक्षण खरंच सर्वांसाठी खुलं होईल. पण लक्षात ठेवा, माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपपासून वंचित राहतात. म्हणून माहिती घ्या, अर्ज करा आणि शिक्षण सोडू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिपची माहिती मिळेल आणि त्याचं आयुष्य बदलू शकतं. धन्यवाद.